नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तुमचे जे व्हाईट केस, पांढरे केस, ग्रे हेअर झालेले आहेत त्याला कसं कव्हर करायचं। तर सुरुवातीला केस 4 सेक्शनमध्ये आपण डिवाइड केले। त्यानंतर सेन्सिटिव्ह स्काल्प आहे। सेन्सिटिव्ह स्काल्पमुळे मी ते मॅट्रिकचं 20% डेव्हलपर वापरणार। त्यामध्ये मॅट्रिकचीच बेस कलर वापरणार, पण मॅट्रिक्समध्ये बेस कलर माझ्याकडे आज शिल्लक नसल्यामुळे मी युतिकाचा डार्क ब्राऊन शेड उचलणार की जो की त्यामध्ये 2 नंबरचा आहे। हा 2 नंबरचा डार्क ब्राऊन शेड युतिकामध्ये आहे। मी तो शेड ती क्रीम मी स्पूनमध्ये काढून घेणार। त्याचं प्रमाण मी एका सेट म्हणजे 1 स्पून जर क्रीम असेल तर 1 स्पून डेव्हलपर वापरणार। सेन्सिटिव्ह स्काल्प असल्यामुळे मी क्रीम थोडी जास्तच ठेवणार की ज्यामुळे सेन्सिटिव्हला थोडंसं कमी जाणवेल। 1 स्पून क्रीम काढली, त्यामध्ये 1 स्पून डेव्हलपर घेणार जे की 20 व्हॉल्यूमचं आहे। रूट टचअपला नेहमी 20 व्हॉल्यूमचंच डेव्हलपर वापरायचं। दोन्हीचं प्रमाण घेऊन मी ब्रशने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आणि आपण मगाशी जे सेक्शन काढले 4 त्यामध्ये अगदी पातळ पातळ फाईन लाईन घेऊन मी हे मिक्स प्रोडक्ट ॲप्लाय करणार। तर ते कसं करायचं बघूया। क्रीम जेवढी लागते तेवढीच काढून घेतली, वाटलंस पुन्हा काढून घेऊ। पातळ सेक्शन घेऊन मी पहिले 4 सेक्शनमधलं 1 सेक्शन पूर्ण कंप्लीट करणार। प्रत्येक सेक्शनला प्रोडक्ट ॲप्लिकेशन झाल्यावर मी कोम्ब करणार जेणेकरून जिथे लागलेलं नाही आहे तिथे ते लागले जाईल किंवा ॲप्लाय होईल। 1 सेक्शन कंप्लीट झाल्यानंतर मी दुसऱ्या सेक्शनकडे जाणार आणि सेक्शन घेताना अगदी पातळ सेक्शन वाईज मी लावणार आहे। पातळ सेक्शन त्यानंतर मी दुसऱ्या साईडचंही तसंच ॲप्लिकेशन करणार। ती साईड झाल्यावर मी पाठीमागंही तसंच ॲप्लिकेशन करणार। 4ही सेक्शन कंप्लीट झाल्यावरती आपण सगळे केस एकत्र घेऊन त्याला चांगल्या प्रकारे कोम्बिंग करणार की जिथे राहिले असतील हेअर आपले तिथेही ते मॅच होतील। 30 मिनटं आपण होल्ड करणार किंवा तसंच ठेवणार आणि नंतर फक्त पाण्याने त्याला वॉश करणार। पाण्याने वॉश केल्यानंतर सुकवणार आणि हा तुमचा फायनल रिझल्ट कसा वाटला नक्की कळवा। हा व्हिडिओ आजचा तुम्हाला फायदेशीर आहे का लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।